नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भरत सोनवणे. आजच्या भागामध्ये आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता आठवी परीक्षेचे स्वरूप. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी साठी जे काही परीक्षेचं स्वरूप आहे ते आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. भरपूर पालांचे फोन आले किंवा व्हॉट्सअपवरती मेसेजेस आले की या परीक्षेचं जे काही स्वरूप आहे त्या परीक्षेचं स्वरूप आम्हाला सांग. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपणाला एकूण 2 पेपर असणार आहेत. पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 असे एकूण 2 पेपर आपणाला या परीक्षेसाठी असणार आहेत. 1 मध्ये आपणाला या ठिकाणी एकूण दिसत आहेत प्रथम भाषा व गणित. प्रथम भाषा असणार आहे. तर विद्यार्थ्यांसाठी ही जी प्रथम भाषा असणार आहे ती प्रथम भाषा मराठी असणार. कोणती असणार आहे? मराठी असणार आहे. तर मराठीचे एकूण प्रश्न 25 येणार आहेत. पेपर क्रमांक 1 त्याच्यामध्ये जे काही 2 विषय आहेत त्या 2 विषयांपैकी एक विषय असणार आहे आपला प्रथम भाषा मराठी. प्रश्नांची संख्या 25, गुण असणार आहेत 50. याचाच अर्थ असा की प्रत्येक प्रश्नासाठी एकूण 2 गुण असणार आहेत. म्हणजे एका प्रश्नासाठी 2 गुण असणार आहेत. असे प्रश्नांची संख्या आहे 25 व त्यासाठी जे काही गुण असतील ते गुण असणार आहेत 50. त्यानंतर पेपर क्रमांक 1 मध्ये जो दुसरा विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे, तो म्हणजे गणित. पेपर क्रमांक 1 मध्ये दुसरा विषय आहे गणित. त्यासाठी प्रश्नांचे व गुण असणार आहेत 100. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो पेपर क्रमांक 1 आहे, क्रमांक 1 मध्येच हे दोन्हीही विषय असणार आहेत. प्रथम भाषा मराठी व गणित हे दोन्हीही विषय असणार आहेत. मराठीसाठी 25 प्रश्न 50 गुण, गणितासाठी 50 प्रश्न 100 गुण. म्हणजे अशा पद्धतीनं हा जो पेपर असणार आहे या पेपरमध्ये पेपर क्रमांक 1 मध्ये एकूण 75 प्रश्न विचारले जातील. एकूण 75 प्रश्न विचारले जातील व त्यासाठी जे काही गुण असतील ते गुण 150 गुण असतील. व पेपर क्रमांक 1 सोडवण्यासाठी लागणारा जो काही म्हणजे परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत जो काही दिलेला वेळ असणार आहे हा वेळ आहे 1 तास 30 मिनिटे. 1 तास 30 मिनिटांमध्ये विद्यार्थ्यांनी 75 प्रश्न सोडवायचे असतात. यानंतर पहा पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक 2 मध्ये ही एकूण 2च विषय आहेत, परंतु हे विषय वेगळे आहेत. पेपर क्रमांक 2 मध्ये पहिला जो विषय आहे तो आहे तृतीय भाषा. तृतीय भाषा याच्यामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी इंग्लिश, तृतीय भाषा इंग्लिश असणार आहे. म्हणून या ठिकाणी इंग्लिशचे एकूण 25 प्रश्नच विचारले जातील, तेही 50 गुणांसाठी. तृतीय भाषा इंग्लिश, प्रश्नांची संख्या 25, गुण असणार आहेत 50. त्याच नंतर पेपर क्रमांक 2 मध्ये जो दुसरा विषय असणार आहे तो विषय म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे. यामध्ये प्रश्नांची संख्या असणार आहे 50 व त्यासाठी जे काही गुण असणार आहेत ते 100. तर ज्या पद्धतीने पेपर क्रमांक 1 मध्ये भाषा विषयासाठी 25 गुण व गणितासाठी 50 गुण होते, त्याच पद्धतीने पेपर क्रमांक 2 मध्ये सुद्धा तृतीय भाषेसाठी 25
म्हणजे जे काही प्रश्नांची संख्या असणार आहे ती 25 असणार आहे व बुद्धिमत्तेचे जे काही प्रश्न असणार आहे त्याच्यासाठी प्रश्नांची संख्या ही 50 असणार आहे. असं पेपर क्रमांक 2 एकूण 75 प्रश्न असतील. पेपर क्रमांक 2 मध्ये एकूण 75 प्रश्न व यासाठी जे काही गुण असणार आहेत ते 150 गुण असणार आहेत. व यासाठी देण्यात आलेला वेळ सुद्धा पहा 1 तास 30 मिनिटे वेळ असणार आहे. 1 तास 30 मिनिटे. यानंतर जर आपण पाहिलं प्रश्नांची जी काही काठिण्य पातळी असणार आहे यामध्ये सोप्या स्वरूपाचे प्रश्न हे 30% प्रश्न विचारले जातील. सोप्या स्वरूपाचे प्रश्न. त्यानंतर पहा मध्यम स्वरूपाचे प्रश्न हे 40% असणार आहेत मध्यम स्वरूपाचे. व यानंतर जे काही कठीण स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत याचं सुद्धा वेटेज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ते 30% प्रश्न हे कठीण स्वरूपाचे असणार आहेत. व याची नोट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पहा पूर्व माध्यमिक परीक्षा इयत्ता 8वी साठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल 20% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या 4 पर्यायांपैकी 2 पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे दोन्ही पेपर आपण या ठिकाणी पाहिले, पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2, या दोन्हीही पेपरमध्ये 20% प्रश्नांमध्ये एका प्रश्नाचे आपणाला या ठिकाणी अचूक 2 पर्याय निवडायचे आहेत. अचूक 2 पर्याय या ठिकाणी निवडायचे आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एका प्रश्नाचं एकच उत्तर असणार आहे, परंतु या ठिकाणी 20% प्रश्नांमध्ये मात्र काय केलेलं आहे की त्यांची अचूक 2 पर्याय देण्यात आलेले आहेत. तर ते दोन्हीही पर्याय विद्यार्थ्यांना या ठिकाणी नोंदवायचे आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर क्रमांक 1 जो आहे याच्यातील प्रथम भाषा मराठी साठी जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी करिताचा जो काही अभ्यासक्रम या ठिकाणी देण्यात आलेला आहे, विषय मराठीचा आपण या ठिकाणी अभ्यासक्रम पाहणार आहोत. तर हा जो मराठी विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, हा मराठी विषय पेपर क्रमांक 1 मधील पहिला पेपर म्हणजे प्रथम भाषा मराठी या अभ्यासक्रमाचा, या विषयाचा अभ्यासक्रम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, जो पहिला घटक या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो आहे आकलन. पहिला घटक आहे या ठिकाणी आकलन. आकलन या घटकामध्ये काही उपघटक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. यामध्ये पहा उतारा व त्यावर आधारित प्रश्न 2 नंबर, कविता व त्यावर आधारित प्रश्न 3, सुसंगत परिच्छेद व 4 जो घटक आहे या ठिकाणी संवाद व त्यावर आधारित प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे उपघटक दिलेले आहेत या उपघटकांपैकी कोणतेही 2 घटक या ठिकाणी देण्यात आलेले असतात व त्यावर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जातात. तर अतिशय सोपा भाग असतो. पहा या ठिकाणी आपणाला आपलं जे काही वाचन आहे विद्यार्थी मित्रांनो, ते वाचन व्यवस्थित पद्धतीनं वाचायचं आहे, जेणेकरून
ते जे काही परिच्छेद असेल, कविता असेल, संवाद असेल, त्याचं आकलन आपणाला त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे व त्या आकलनावर आधारितच काही प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. तर या ठिकाणी जो काही भारांश देण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तो भारांश आहे 24%. तर विद्यार्थ्यांना सांगाव्यास आनंद वाटतो की हा जो भारांश आहे 24%, याचाच अर्थ असा आहे की या आकलन या घटकावरती एकूण 6 प्रश्न विचारले जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एकूण किती प्रश्न विचारले जाणार आहेत? 6 प्रश्न. व या 6 प्रश्नांसाठी एकूण जे काही गुण असणार आहेत ते गुण 12 गुण असणार आहेत. म्हणजे 12 गुणांसाठी आकलन या घटकावरचे प्रश्न विचारले जातील. यानंतर दुसरा जो काही घटक आहे पहा, तो घटक म्हणजे शब्द संपत्ती आहे. तर या शब्द संपत्ती या घटकामध्ये जे काही उपघटक आहेत यामध्ये पहा, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, शुद्ध व अशुद्ध शब्द असतील, अलंकारिक शब्द असतील, शब्द समूहाबद्दल एक शब्द असेल, वाक्प्रचार असतील, म्हणी असतील, पारिभाषिक शब्द असतील, तर इत्यादी या 8 उपघटकांचा समावेश हा शब्द संपत्तीमध्ये होतो. तर याच्यापैकी एकूण जे उपघटक आहेत विद्यार्थी मित्रांनो, एकूण 8, या 8 उपघटकांपैकी एकूण 6 उपघटकांवरती प्रश्न विचारले जातात. याच्यापैकी एकूण 6 उपघटकांवर प्रश्न विचारले जातात. हे जे 6 उपघटक आहेत, म्हणजे या 6 उपघटकांमध्ये 6 प्रश्न विचारले जातात व त्याच्यासाठी जे काही गुण आहेत हे गुण सुद्धा 12 गुण आहेत. पहा, 6 प्रश्न, एकूण 12 गुण असतील व याच्यासाठी जो काही भारांश देण्यात आलेला आहे हा भारांश सुद्धा 24% भारांश या शब्द संपत्तीसाठी देण्यात आलेला आहे. यानंतर याच्या पुढील जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो घटक आहे कार्यात्मक व्याकरण. याच्यातील तिसरा जो घटक आहे तो म्हणजे कार्यात्मक व्याकरण आहे. या कार्यात्मक व्याकरणामध्ये पहा, जे काही उपघटक आहेत ते वर्ण विचार असेल, 2 नंबर संधी, संधीमध्ये स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, पूर्व संधी, पररूप संधी, असं संधीमध्ये उपघटक आहेत. त्यानंतर तिसरा जो उपघटक आहे याच्यातील तो म्हणजे शब्दाच्या जाती. ते विकारी शब्द असतील किंवा अविकारी शब्द, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातील. यानंतर चौथा जो उपघटक आहे लिंग. याच्यामध्ये एक वचन असेल, पुल्लिंग असेल, स्त्रीलिंग असेल, नपुंसकलिंग असेल, हे लिंगावरती प्रश्न विचारले जातील. त्याच पद्धतीनं वचन असेल, एक वचन, अनेक वचन, सहावं विभक्ती, कारक अर्थ व शब्दाचे सामान्य रूप. यानंतर 7वा उपघटक असणार आहे यामध्ये प्रयोग, सकर्मक व अकर्मक, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, सकर्मक व अकर्मक भावे प्रयोग व त्यांचे प्रकार या उपघटकांचा याच्यामध्ये समावेश होतो. यानंतर वाक्यांचे प्रकार, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य. यानंतर याच्यातील 9वा उपघटक असणार आहे विराम चिन्हे. 10वा घटक आहे काळ, काळांचे प्रकार व क्रियापदांचे अर्थ. यानंतर 11वा घटक आहे याच्यामध्ये समास, अव्ययी भाव, तत्पुरुष, द्वंद्व समास किंवा बहुव्रीही समास. 12वा उपघटक आहे याच्यातील अलंकार, यमक अलंकार, उपमा अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार. व 13व याच्यातील जो उपघटक आहे तो म्हणजे वृत्ते. याला
याच्यामध्ये मालिनी वृत्त असेल, वसंत, तिलका असेल किंवा भुजंग प्रयात असे वृत्त या ठिकाणी आपल्याला पाहावयाचे आहेत. तर हा जो तिसरा घटक होता कार्यात्मक व्याकरण, या कार्यात्मक व्याकरणामध्ये एकूण 13 उपघटक आहेत या ठिकाणी, व त्याच्यासाठी जो काही भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे, हा भारांश आहे 44%. याच्यासाठीचा जो काही भारांश देण्यात आलेला आहे या ठिकाणी 44% भारांश देण्यात आलेला आहे. याचाच अर्थ याच्यावर जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत, हे प्रश्न एकूण 22 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील व या ठिकाणी प्रश्नांची जी काही संख्या असणार आहे, ही प्रश्नांची संख्या 11 असणार आहे. याच्यामध्ये जे काही उपघटक आहेत 13, या 13 उपघटकांपैकी एकूण 11 उपघटकांवरती प्रश्न विचारले जातील, तेही 22 गुणांसाठी हे प्रश्न विचारले जातील. म्हणजे व्याकरणाचा जो काही भाग आहे, व्याकरणाच्या भागावरती जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. यानंतर याच्यातील जो शेवटचा घटक आहे तो म्हणजे पहा, इयत्ता 1 ते इयत्ता 8वी मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपणाला इयत्ता 1 ते इयत्ता 8वी मराठी विषयाचं सामान्य ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये काय विचारलं जाईल पहा, तर याच्यामध्ये जे काही उपघटक देण्यात आलेले आहेत ते म्हणजे सामान्य ज्ञान, त्याच्यामध्ये साहित्य व साहित्याचे प्रकार असतील, लेखक, कवी व त्यांची टोपण नावे. काय काय आहे पहा, साहित्य, साहित्याचे प्रकार, लेखक, कवी व त्यांची टोपण नावे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपणाला या ठिकाणी सांगाव्यास एक आनंद वाटतो की आपणाला हा जो घटक आहे, हा घटक इयत्ता 8वी साठी सुद्धा आहे व इयत्ता 5वीला सुद्धा आहे, जेणेकरून आपणाला इयत्ता 5वीचं जे काही स्कॉलरशिपचा हा जो भाग असणार आहे सामान्य ज्ञानाचा, हा सामान्य ज्ञानाचा सुद्धा आपणाला अभ्यास करायचा आहे इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा. कारण हा जो भाग आहे, हा भाग आपणाला इयत्ता 1 ते 8वी पर्यंत मराठी विषयाशी संबंधित असलेलं सामान्य ज्ञानाशी निगडीत आहे. त्यामुळे याच्यासाठी जो काही भारांश देण्यात आलेला आहे, हा भारांश आहे 8%. म्हणजेच याचाच अर्थ आहे यावर 4 गुणांचे प्रश्न विचारले जातील व यासाठी जी काही प्रश्नांची संख्या असणार आहे, ही प्रश्नांची संख्या 2 असणार आहे. म्हणजे या चौथ्या घटकावरती एकूण 2 प्रश्न असतील व ते 4 गुणांसाठी विचारले जातील. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर या मराठी विषयामध्ये एकूण 4 घटक आहेत व या 4 घटकांमध्ये एकूण जे काही प्रश्न असणार आहेत पहा, हे 6 अधिक हे 6 12 आणि हे 11 23 व याच्यातील जे काही प्रश्न आहे 2 म्हणजे 23 आणि 2 म्हणजे या ठिकाणी एकूण प्रश्नांची जी काही संख्या आहे, ही प्रश्नांची संख्या एकूण 25 आहे. एकूण 25 प्रश्न या ठिकाणी विचारले जातील व त्यासाठी जे काही गुण असणार आहेत, हे गुण असणार आहेत 50. यानंतर पेपर क्रमांक 1 मधील आपण पेपर क्रमांक 1 मधील हा जो प्रथम भाषा मराठी पाहिल्यानंतर आता आपण या ठिकाणी गणित विषयाचा जो काही अभ्यासक्रम आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यानंतरचा जो अभ्यासक्रम आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण अभ्यासक्रम हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत या अभ्यासक्रमाचं जे काही आहे ते स्वरूप ठरवण्यात येतं. तर यानंतर आपण पेपर क्रमांक 1 मधील जो दुसरा विषय होता, विषय गणित, तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत.
याच्यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, गणित हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण याच्यामध्ये एकूण जे काही प्रश्न विचारले जाणार आहेत हे प्रश्न एकूण 100 गुणांसाठी प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे गणित या विषयासाठी एकूण 100 गुण आहेत. तर आपणाला याचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम सुरुवातीला या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये पहा, पहिला जो घटक या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो पहिला घटक आहे या ठिकाणी संख्याज्ञान. या संख्याज्ञानामध्ये जे काही उपघटक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये पहा, 1 नंबर नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय व वास्तव संख्या. म्हणजेच यामध्ये संख्यांचे जे काही प्रकार आहेत, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय व वास्तव संख्या, हा उपघटक या ठिकाणी असणार आहे. यानंतर या संख्याज्ञानामधीलच दुसरा उपघटक यामध्ये परिमेय संख्या व त्यावरील क्रिया. जे काही 4 क्रिया आहेत या 4 क्रियांपैकी ज्या काही बेरीज असेल, वजाबाकी असेल, या क्रिया या परिमेय संख्यावरच्या विचारल्या जातील. त्याच पद्धतीनं याच्यामध्ये पहा, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या व संयुक्त संख्या यावर सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारले जातील. याच्यातील चौथा उपघटक आहे तो म्हणजे बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त संख्या. म्हणजे बेरीज व्यस्त संख्या व गुणाकार व्यस्त संख्या हा सुद्धा घटक याच्यामध्ये असणार आहे. व याच्यातील शेवटचा उपघटक म्हणजे संख्या रेषा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे संख्याज्ञान आहे या संख्याज्ञानावरती आधारित एकूण 5 उपघटक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत व त्याच्यासाठीचा जो काही भारांश आहे हा भारांश 6% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर हा जो काही 6% भारांश आहे म्हणजेच याचाच अर्थ असा की या ठिकाणी एकूण 6 गुणांसाठी प्रश्न विचारले जातील व या घटकावरचे जे काही प्रश्न विचारले जातील ते प्रश्नांची संख्या असणार आहे 3 व त्यासाठीचे जे काही गुण असतील हे गुण असतील 6. म्हणजेच या 5 उपघटकांपैकी एकूण 3 उपघटक परीक्षेमध्ये विचारले जातील. यानंतरचा दुसरा घटक आहे संख्यावरील क्रिया. संख्यावरील क्रिया. संख्यावरील क्रियामध्ये या ठिकाणी पहा, 1 नंबरला देण्यात आलेला आहे विभाज्य, विभाजक व विभाज्यतेच्या कसोट्या या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. दुसरा उपघटक आहे याच्यामध्ये मसावी, लसावी. तिसरा उपघटक आहे वर्ग व वर्गमूळ, घन आणि घनमूळ. याच्यातील चौथा उपघटक आहे विद्यार्थी मित्रांनो दशांश अपूर्णांक व व्यावहारिक अपूर्णांक. 5वा घटक आहे याच्यामध्ये घातांक. 6वा उपघटक आहे गुणोत्तर, प्रमाण व चलन, काळ, काम, वेग इत्यादी. व याच्यातील 7वा उपघटक आहे सरासरी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगावयास एक आनंद वाटतो की हे जे काही घटक आहेत याच्यावर आधारित आपण वेगवेगळे व्हिडिओज या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत व काही घटकांवरती सुद्धा आपण व्हिडिओ तयार केलेले आहेत. जर आपणाला या स्कॉलरशिप परीक्षेचा जर अभ्यास करावयाचा असेल तर जर तुम्ही आणखीनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, हा जो घटक आहे संख्यावरील क्रिया याच्यासाठी 14% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच
या संख्यावरील क्रिया याच्यासाठी एकूण जे काही उपघटक या ठिकाणी देण्यात आलेले आहेत हे उपघटक आहेत एकूण 7. म्हणजेच या ठिकाणी प्रत्येक घटकावरती एक प्रश्न म्हणजे एकूण 7 प्रश्न या ठिकाणी विचारले जातील व याच्यासाठीचे जे काही गुण असतील हे गुण असतील एकूण 14. तर प्रत्येक घटकाचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे. यानंतर पुढचा जो घटक आहे यामध्ये भूमिती. याच्यामध्ये पहा, भूमितीमध्ये जे काही उपघटक आहेत ते बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण, कोन, सरळ कोन, शून्य अंश कोन, पूर्ण कोन, प्रविशाल कोन व त्यामध्ये आणखीन प्रतल, विरुद्ध कोन, संलग्न कोन, पूरक कोन, कोटी कोन असे याच्यामध्ये आणखी काही उपघटक देण्यात आलेले आहेत. यानंतर दुसरा जो उपघटक आहे याच्यातील तो म्हणजे समांतर रेषा व गुणधर्म. तिसरा उपघटक आहे वर्तुळ, वर्तुळ क्षेत्र, वर्तुळखंड व वर्तुळ कंस. चौथा घटक आहे याच्यातील उपघटक त्रिकोण, त्रिकोणाचे गुणधर्म व एकरूपता. पाचवा उपघटक आहे पायथागोरसचा सिद्धांत. सहावा उपघटक आहे चौकोन व चौकोनाचे गुणधर्म. याच्यासाठी म्हणजे भूमिती या घटकासाठी 20% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच या भूमिती या घटकावरचे एकूण 10 प्रश्न असणार आहेत व या 10 प्रश्नांसाठी एकूण 20 गुण असणार आहेत. याच्यातील आणखीन एक महत्वाचा घटक म्हणजे महत्व मापन. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिपला जर आपण बसलेला असाल तर हे महत्व मापन इयत्ता 5वीला सुद्धा आहे व इयत्ता 8वी स्कॉलरशिपसाठी सुद्धा आपणाला हे महत्व मापन हा घटक देण्यात आलेला आहे. यामध्ये पहा, पहिला उपघटक आहे याच्यातील परिमाणे. लांबी असेल, वस्तुमान, धारकता, कालमापन, नाणी आणि नोटा. दुसरा उपघटक आहे याच्यामध्ये परिमिती, त्रिकोण, चौकोन व बहुभुजाकृती. तिसरा उपघटक आहे याच्यामध्ये क्षेत्रफळ. याच्यामध्ये त्रिकोणाचे क्षेत्रफळ असेल, चौरस असेल, आयत असेल, समभुज चौकोनाचं असेल किंवा समभुज चौकोन असेल, समांतरभुज चौकोन असेल, समलंब चौकोन असेल, वर्तुळ व त्याच पद्धतीने अनियमित आकृत्या व रेखांकित भाग असं या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतील. त्यानंतर याच्यातील चौथा उपघटक आहे घनफळ व पृष्ठफळ. याच्यामध्ये इष्टिकाचिती असेल, घन असेल, दंडगोल असेल, शंकू असेल किंवा गोल असेल या उपघटकांवरती प्रश्न विचारले जातील व याच्यासाठी जो काही भारांश आहे हाही भारांश 20% आहे. म्हणजेच याचाच अर्थ या घटकावरती एकूण प्रश्नांची संख्या 10 असेल व या 10 प्रश्नांसाठी एकूण 20 गुण असणार आहेत. यानंतर याच्या पुढचा जो काही घटक आहे हा घटक आहे सांख्यिकी. हा घटक असणार आहे सांख्यिकी. या सांख्यिकी या घटकामध्ये जे उपघटक असणार आहेत ते म्हणजे मध्यमान असेल व त्याच पद्धतीने स्तंभालेख, जोड स्तंभालेख, वृत्तालेख, विभाजित स्तंभालेख व शतमान आलेख यांची ओळख. या घटकासाठी 60% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे सांख्यिकी या घटकावरती एकूण 3 प्रश्न विचारले जातील व त्याच्यासाठी जे काही गुण असतील हे गुण असणार आहेत 6. यानंतर पुढील घटक आहे व्यावहारिक गणित. व्यावहारिक गणित याच्यामध्ये शेकडेवारी असेल,
सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. तिसरा जो घटक असणार आहे नफा तोटा, सूट, रिबेट, कमिशन, दलाली. म्हणजे व्यावहारिक गणित म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जे की आपणाला दैनंदिन जीवनामध्ये आपणाला या गणिताचा उपयोग होत असतो, जेणेकरून आपण पाहतो पहा शेकडेवारी असेल, सरळ व्याज, नफा तोटा, सूट. आपण कुठेही डिस्काउंट पाहतो पहा विद्यार्थी मित्रांनो की 20% डिस्काउंट, 40% डिस्काउंट, सेल पाहतो. म्हणजे हे आपल्या दैनंदिन जीवनासाठी, दैनंदिन जीवनावर आधारित काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले असतात. याच्यामध्ये या उपघटकांचा समावेश या ठिकाणी होतो. या ठिकाणी यासाठी जो काही भारांश देण्यात आलेला आहे हा भारांश 16% भारांश देण्यात आलेला आहे. म्हणजेच या घटकावरती एकूण 8 प्रश्न हे 16 गुणांसाठी विचारले जातील. व यानंतर याच्यातील शेवटचा जो काही घटक आहे विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे बीजगणित. हा शेवटचा घटक आहे. याच्यातील जे उपघटक आहेत याच्यामध्ये पहा संख्येसाठी अक्षर, बैजिक राशींचे अवयव, किंमत व त्यावरील क्रिया. दुसरा उपघटक आहे नित्य समानता. तिसरा उपघटक आहे याच्यामध्ये एक चल, समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे. व चौथा जो उपघटक आहे तो बहुपदी व त्यावरील क्रिया व अवयव. याच्यासाठी जो भारांश देण्यात आलेला आहे हा भारांश 18% भारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजेच यावर आधारित एकूण 9 प्रश्न विचारले जातील व त्याच्यासाठी एकूण 18 गुण असतील. तर विद्यार्थी मित्रांना सांगाव्यास एक आनंद वाटतो की हा जो काही सिलेबस आहे हा सिलेबस मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच पद्धतीनं सेमी माध्यमाचे जे काही विद्यार्थी असतील त्या सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सिलेबस हाच असणार आहे. तर सिलेबसमध्ये कसल्याही प्रकारची अडचण असणार नाही. तो सिलेबस हा सिलेबस फक्त मराठीतून असेल तर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी तोच सिलेबस हा इंग्लिशमधून असणार आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हा जो काही गणित विषय आहे पेपर क्रमांक 1 मधील गणित विषयासाठी एकूण प्रश्नांची संख्या ही 50 असणार आहे व गुणांची संख्या ही 100 असणार आहे. तर आपणाला नक्की हा व्हिडिओ आवडलेला असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.